नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या पहिल्या मराठी नर्सिंगच्या युट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रामध्ये कुठकुठले नर्सिंग कोर्सेस राबविले जात असतात, कुठकुठले नर्सिंग कोर्सेस महाराष्ट्रामध्ये 2025-26 साठी उपलब्ध आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये कोणकोणते नर्सिंग कोर्सेस उपलब्ध आहेत, प्रवेश प्रक्रिया काय आहे आणि भविष्यात करिअर संधी कशा आहेत। जर तुम्ही 10वी किंवा 12वी नंतर नर्सिंग क्षेत्रात करिअर करायचे किंवा नर्सिंग क्षेत्रात जायचे ठरवत असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। सगळ्यात पहिले आपण टाइप्स ऑफ नर्सिंग कोर्सेस म्हणजे नर्सिंग कोर्सेसचे प्रकार पाहूया। कुठकुठले नर्सिंग कोर्सेस असतात। तर सगळ्यात आधी असतो तो म्हणजे ANM, ज्याला ऑक्झिलरी नर्स मिडवायफरी असं म्हणतात, ज्याचा कालावधी 2 वर्ष असून पात्रता 12वी पास, आर्ट्स सायन्स कॉमर्स तिघही शाखा चालतील। 12वी नंतर कुठलीही शाखेतील विद्यार्थी असो विद्यार्थी मित्रांनो तो ANM ला ऍडमिशन घेऊ शकतो। पण एक गोष्ट लक्षात ठेवायची विद्यार्थी मित्रांनो की ANM हा फक्त मुलींसाठी राखीव असतं, म्हणजे महिला संवर्गासाठी ANM हे राखीव असतं। या ठिकाणी फक्त महिला संवर्ग हा अर्ज करू शकतो। दुसरा आहे तो म्हणजे GNM, ज्याला जनरल नर्सिंग मिडवायफरी असं म्हणतात। याचा कालावधी 3 वर्ष असून पात्रता 10वी पास, आर्ट्स सायन्स कॉमर्स 12वी नंतर कुठलीही शाखा असते। नंतर येतो विद्यार्थी मित्रांनो तिसरा कोर्स तो म्हणजे BSc नर्सिंग, ज्याला बॅचलर्स ऑफ सायन्स इन नर्सिंग असं म्हटलं जात असतं। विद्यार्थी मित्रांनो, कुठला नर्सिंग कोर्स केल्यानंतर काय करिअर ऑप्शन असतात, काय पगार असतो, काय सॅलरी असते, हे मी तुम्हाला इन ब्रीफ पुढे सांगणार आहे व्हिडिओमध्ये। तर तुम्ही या हा व्हिडिओ स्किप नका करू, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला माहिती ही पुरेपूर मिळणार। अपूर्ण माहिती ही नेहमी घातक असते विद्यार्थी मित्रांनो, तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि पुरेपूर माहिती घ्या। नर्सिंग कोर्सेसचा प्रकार BSc नर्सिंग, ज्याचा कालावधी 4 वर्ष असतो, पात्रता 12वी सायन्स फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हा तुमचा ग्रुप असायला पाहिजे। MS नर्सिंग CET ही आवश्यक असते BSc नर्सिंगच्या ऍडमिशनसाठी किंवा प्रवेशासाठी। पुढे आपण बघूया पोस्ट बेसिक BSc नर्सिंग, ज्याचा कालावधी 2 वर्ष असून पात्रता JNM पूर्ण केलेले असावे। जे विद्यार्थी 3 वर्षाचा JNM कोर्स पूर्ण करतात त्यांच्यासाठी पोस्ट बेसिक BSc नर्सिंग हा कोर्स असतो। सोबतच महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचे रजिस्ट्रेशन आवश्यक असते। ज्यावेळेस तुम्ही JNM कंप्लीट करतात, 3 वर्षाचे जनरल नर्सिंग मिडवायफरीचा कोर्स पूर्ण करतात, त्याच्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र परिचर्या परिषद म्हणजेच महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल यांच्याकडून रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळतं। रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळाल्यानंतर तुम्ही स्टाफ नर्स म्हणून ओळखले जातात। ते रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तरच तुम्ही पोस्ट बेसिक BSc नर्सिंग म्हणजे PB-BSc नर्सिंग ही करू शकतात। पुढे येतं MSc नर्सिंग, ज्याला मास्टर्स ऑफ सायन्स असं म्हटलं जातं, मास्टर ऑफ सायन्स इन नर्सिंग। याचा कालावधी 2 वर्ष असून पात्रता BSc नर्सिंग किंवा पोस्ट बेसिक BSc नर्सिंग असायला पाहिजे। ज्या विद्यार्थ्याला MSc नर्सिंग करायचं आहे अशा विद्यार्थ्याचं BSc नर्सिंग हे एज्युकेशन किंवा पोस्ट बेसिक BSc नर्सिंग हे एज्युकेशन पूर्ण असायला पाहिजे, तो विद्यार्थी MSc नर्सिंगला प्रवेश घेऊ शकतो। पुढे आपण बघूया प्रवेश प्रक्रिया म्हणजे ऍडमिशन प्रोसेस या नर्सिंग कोर्सेससाठी कशी असते। प्रवेशासाठी महाराष्ट्र CET सेल BSc नर्सिंग साठी म्हणजे महाराष्ट्र CET सेलला जर तुम्हाला BSc नर्सिंगला प्रवेश घ्यायचा असेल तर महाराष्ट्र CET सेलला तुम्हाला अर्ज करावा लागेल। त्याच्यानंतर तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन होईल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, मेरिट लिस्ट पब्लिश होईल आणि कॉलेज अलॉटमेंट अशा टप्प्यातून तुमचा प्रवेश हा होत असतो। आवश्यक कागदपत्रे 10वी 12वीचे मार्कशीट, डोमिसाइल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, जर तुम्ही SC ST या संवर्गातून असणार तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे। पासपोर्ट साईज फोटो आणि तुमचं आधार कार्ड हे डॉक्युमेंट्स तुम्हाला ऍडमिशन घ्यायच्या वेळेस लागतील। पुढे आपण बघूया महाराष्ट्रातील प्रमुख नर्सिंग कॉलेजेस, कुठकुठले कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये आहेत। पहिला आहे KEM हॉस्पिटल मुंबई, त्यांचे देखील नर्सिंगचे कॉलेज आहे। नंतर आहे BJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पुण्याचं। नंतर येतं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग नागपूर, सिम्बायोसिस कॉलेज ऑफ नर्सिंग पुणे, टर्ना नर्सिंग कॉलेज नवी मुंबई, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ नर्सिंग। तर हे महाराष्ट्रातील प्रमुख नर्सिंग कॉलेजेस आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, मी आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण नर्सिंग कोर्सेसची माहिती दिलेली आहे व संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न केला आहे विद्यार्थी मित्रांनो। तर मी आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। ओके, थँक्यू।